पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। सटवाई देवीच्या मुकुटावरील सिंदूर काढण्यावरून वाद निर्माण झालेला आहे। पुरातत्व विभाग मंदिर संस्थानामध्ये वाद पेटलाय। पोलीस बंदोबस्त घेऊन पुरातत्व विभागाचे कर्मचारी मंदिरात गेलेत। सटवाई मंदिर परिसरात तणावपूर्ण वातावरण आता निर्माण झालेलं आहे। धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याची भूमिका यावेळी स्पष्ट होतीये। साधारण आमच्या अंदाजानुसार शेंदूर लावल्यानंतर मूर्ती किती जुनी आणि किती खराब झालेली असतात याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये अनुमान टाकलेला असतो। साधारण मूर्तीची फिगर पाहिल्यावरती साधारण मूर्ती कुठल्या शतकातली आहे, किती जुनी आहे याचा त्याच्यामध्ये अनुमान येतो आणि मूर्ती जतन आणि संवर्धन करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने आपण त्याची चाचपणी पुन्हा एकदा करतो। त्याला वेगवेगळे वे आहेत, मार्ग आहेत आणि त्याच्यानंतर हा निर्णय पुरातत्व विभागाला कळवला जातो अहवाल आणि त्याच्यानंतर पुरातत्वचे एक्सपर्ट्स जे असतात ते पाहतात आणि त्याच्यानंतर तो निर्णय होतो। त्यांनी त्यांच्या पत्रात असं स्पष्ट नमूद केलेलं आहे की सटवाई देवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढण्याकरता संबंधित मंदिराच्या ट्रस्ट कडून परवानगी मिळाल्यानंतर या विभागाकडून देवीचा शेंदूर काढण्यात येईल असे त्या गणेश मंदिराला 24 तारखेच्या ह्याच्यात कळवलं होतं। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। रस्त्याच्या कामाचा बेफिकीर कारभार आता उघडकीस आलेला आहे। दुचाकीस्वार गाडीसह गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडलाय। हा थरारक प्रसंग सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। दुचाकीस्वाराचा तोल जाऊन दुचाकीसह खड्ड्यात पडलाय। सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झालाय तर डोंबिवली नवापाडा परिसरातील ही घटना आहे। पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। वाशिम जिल्ह्यात रक्तटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। आठवडाभर पुरेल इतकाच रक्तसाठा आता उपलब्ध आहे। रक्तदान करण्याचं आरोग्य विभागाचं आता आव्हान आहे। वाशिम जिल्ह्यात एकीकडे उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे जिल्ह्यात रक्तटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। रक्तदानाचं प्रमाण घटल्यामुळे शासकीय रक्तपेढीतील साठा आता धोक्याच्या पातळीवर पोहोचलाय। सध्या केवळ आठवडाभर पुरेल इतकंच रक्त उपलब्ध असल्याची चिंताजनक माहिती आता समोर आलेली आहे। तर या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून आता करण्यात आलंय। सद्यस्थितीला जे सिकल सेल मुलं, थॅलेसेमिया मुलं किंवा गरोदर महिला यांना देण्यासाठी थोडासा रक्तसाठा कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे। तर जास्तीत जास्त समाजामध्ये रक्तदानाविषयी जनजागरूकता निर्माण करण्याची गरज आहे आणि वाशिम जिल्ह्यातील शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त शिबिर आयोजकांनी रक्तदान शिबिराचं आयोजन करून आपल्या शासकीय रक्तपेढीला रक्तदान संकलन करण्यासाठी सहकार्य करावं अशी आम्ही आवाहन करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।